मी स्वतः केला काय अडचण काय तुम्ही असं समजलं गणपतीला आपला विषय संपतो म्हणजे गणपती त्यांनी म्हणून मी पण देतो म्हणून मी तुम्हाला सांगतो असा विषय नाही. गणपतीच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय की आपली संघटना आहे, आपण एकामेकाला मदत करायचं आहे, एकामेकाला सहकार्य करायचं आहे, एकामेकाला सुखदुःखामध्ये यायचं. प्रशांतजी तुमची मानव संघटनेचा ग्रुप जो आहे ना त्या ग्रुपमध्ये तर मला वाटतं सगळं घेण्याचीच एक पण मात्र प्रतिक्रिया देत नाही. म्हणजे विषय कसा आहे तुम्ही एवढं मोठं काम करत असताना किंवा एखादी गोष्ट करत असताना एक मायाची थाप त्यावरती पडणं गरजेचं आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज आपण भागात स्थापन केलेली मानव मित्र संघटना ही राज्यातील अशी एकमेव संघटना आहे की या संघटनेमार्फत आपण काय करतो पूर्ण समाजकार्य आपण राजकारण विरोधी काम म्हणजे राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय पार्टीमध्ये कुठेही तुम्ही काम करू शकता म्हणजे आम्ही तुम्हाला मोबाईल घेतला नाही. फक्त आपण राजकारण म्हणजे समाजकार्य करणारे माणसं लोक सामाजिक कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले जावे हाच आमचा प्रामाणिक आजचा जो कार्यक्रम आहे हाच त्याचा पूर्ण उद्देश आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपल्या संघटनेसोबत तुम्ही जोडा. तुम्हाला काय करायचं संघटनेचं काम काय आहे तुमची समजा तुमच्या एरियामध्ये तुमच्या गावाच्या आजूबाजूला कुठे अपघात झाला ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्वरित आपल्या संघटनेशी संपर्क साधायचा आहे. त्यांना जी गाडी भेटेल त्या ॲम्ब्युलन्सला आली पाहिजे असा विषय नाही. कुठलीही गाडी तुम्हाला भेटली तर तिथे ती गाडी अरेंज करून तुम्ही त्या रुग्णाला ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांना पोहोच करायचं आहे. त्याची पुढची जबाबदारी सगळी आपण घेऊ. तुम्हाला त्याच्यासाठी अडचण येणार नाही काय नाही किंवा पोलीस स्टेशन काय त्रास देणार नाही काय नाही त्याची सर्व जबाबदारी आदरणीय बाबा घेतील. आम्ही सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी घेऊ. त्याचबरोबर तुमच्या गावात किंवा आसपासच्या एरियामध्ये किंवा शॉर्ट सर्किटनं म्हणा किंवा कुठे एखादे घर जळालं शेतकऱ्यांचं तर त्यांना तत्पर तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी जायचं काय काय नुकसान झालं बघायचं त्याचा फोटो व्हिडिओ आपला ग्रुप बनवून जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळे ॲड व्हा. तुम्हाला ॲड करू आम्ही तो फोटो व्हिडिओ ग्रुपवरती टाकायचा. बाबांना फोन करून सांगायचं बाबा या ठिकाणी दुर्घटना घडली आहे आणि आपल्या संघटनेमार्फत त्यांना आपण पूर्ण फुलाची पाकळीमध्ये आपण देऊया. आपण काय फार मोठे आहोत आपल्याला पैसा देण्याची गरज नाही. तर याचा उद्देश काय आहे की आपण जर सुरुवात केली तर तालुक्यातील आणखी 400 व्यक्ती समोर येऊन पुढे येऊन त्यांचं नुकसानग्रस्त जे नागरिक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो. हा जरा दुसरा त्याचबरोबर तुम्ही आत्महत्या केली असेल कर्जाला किंवा कोणत्या आणि त्यांना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल त्यांना कसं मागवण्याची मदत करू त्यांचे इन्शुरन्ससाठी मदत करू त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत करू आणि त्यांचं घर बसवण्यासाठी एक आपण मदत करायची. हे असं सामाजिक कार्य करणारी आपण मानव मित्र संघटना आहे. तुम्हाला आज ज्या मंडळांनी गणपती आज तुम्हाला दिलेले एका गणपती आहे असे भरपूर उपक्रम आपण या संघटनेच्या माध्यमातून राबवत आहोत आणि इथून पुढे राबवणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले तुम्हाला त्याचा खूप अनुभव येईल. तर आता गणपती घेतल्यानंतर तुमचे नाव नंबर आहे बाबाच्या नंबरवरती मेसेज करायचा आहे म्हणून बाबा तुम्हाला लिंक पाठवते. ती लिंक ओपन करून त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आणि मी जे काय काय सांगितलंय ज्या स्वरूपाचं सगळं तुम्ही कार्यक्रम ग्रुपवरती ऍक्टिव्ह आहे किंवा बाबाने एखादं आता बाबांचा संघर्ष आहे पाण्यासाठी संघर्ष आहे बेरोजगारीसाठी संघर्ष आहे त्यांनी आंदोलनं करतात दिंड्या काढतात उपोषण करतात. ज्यावेळी बाबा आपला आवाज देतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी जाती यायचं आहे. तुमची येण्या जाण्याची म्हणजे तुमचं नुकसान आम्ही करणार नाही. तुमची येण्या जाण्याची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करू. फक्त तुम्ही शरीराने वेळ देऊन त्या ठिकाणी यायचं आहे. एवढी त्या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे विनंती करतो आणि परत एकदा गणेश उत्सवाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी आता ज्या गावांना मूर्ती मिळाली आहे त्या गावांनी त्या मंडळांनी एकदा तरी किमान बाबांना अर्थासाठी त्या ठिकाणी बोलवायचं आहे. आणि जे काही मी आता सांगितले ते तुमच्या गावातल्या लोकांना सांगायचं आहे जेणेकरून आपल्या मानव मित्र संघटनेचे काय सगळ्या घरोघरी गावागावापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे. परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. जय साहेब प्रशांतजी महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम अशा पद्धतीने कुठेच नाही राबवला. तो फक्त सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या दुष्काळाच्या भागामध्ये होतो. दुष्काळाचा कलम होण्यासाठी तुम्ही देखील आम्ही भावनासाठी प्रार्थना करू. आणि आपण उद्या 29 तारखेला किती तारखेला 29 तारीख ध्यान ठेवा सकाळी 12 वाजता उद्या या ठिकाणी बागडेगावची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीसाठी फुलं टाकण्यासाठी आपण सर्वांनी काम का या ना या आपण तुम्हाला देतो का आपण ठीक आहे. सगळेजण पाठीवर या ही कुटुंब करू आणि गणपती वाटापर्यंत या ठिकाणी धन्यवाद.
शाहीर रामभाऊ त्याचबरोबर सर्वांना जे आहेत ते जरा लहान पुढे